नाशिकमधील दिंडोरी तालुक्यात सकाळी एक भीषण अपघात घडला। नाशिकमध्ये दिंडोरी तालुक्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती समोर मोटरसायकल आणि अल्टो कार यांच्या जबरदस्त धडक झाली। या धडकेत 7 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे। अल्टो कार रस्त्याच्या बाजूला असलेल्या पाण्याच्या नाल्यात उलटली। गाडीतील व्यक्तींना बाहेर पडता न आल्यानं आणि त्यांच्या नाकातोंडात पाणी गेल्यानं बुडून त्यांचा मृत्यू झाला असं प्राथमिक तपासात दिसून येत आहे। या प्रकरणी दिंडोरी पोलीस पुढील तपास करत आहेत। दिंडोरी येथील अपघातावर खासदार भास्कर भगरे यांचा आरोप समोर येतोय। बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्यामुळे अपघात झाल्याचा आरोप त्यांनी केला। बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी केली आहे। माझी सातत्याने मागणी चालली की ह्या रस्त्याचं चौपदरीकरण झालं पाहिजे। मी गडकरी साहेबांनाही मागच्या काळामध्ये विनंती केली। आता 21 तारखेपासून दिल्ली येथे संसदेचं अधिवेशन होतंय आणि त्या अधिवेशनामध्ये परत एकदा साहेबांना भेटून हा रस्ता चौपदरीकरण करणं ही काळाची गरज आहे। त्यामुळेच म्हणजे तो झाला तरच जे बळी जात आहे ते बळी जाण्याचं प्रमाण कमी होईल, म्हणून शासनाने यामध्ये तातडीने लक्ष घालावं अशी विनंती या निमित्ताने करतो।